आपण पाहणार आहोत आता की पर्यावरण प्रदूषण म्हणजे काय, की बघा तुम्हाला इथे काय दिसत आहे की जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, बरोबर आहे की जशी पूर्वी होती तशी आता नाही आहे, की पूर्वीची फार कमी होती परंतु ही सातत्याने याच्या संख्येमध्ये लोकसंख्येमध्ये काय होत आहे, वाढ पडत आहे, भर पडत आहे सातत्याने, म्हणजे सतत. सातत्याचा अर्थच काय आहे की सतत काय होत आहे, लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे आणि या वाढीचा परिणाम काय होत आहे, हवामानावर होत आहे, तापमानावर देखील होत आहे आणि ज्या आपल्या दैनंदिन ज्या गरजा आहेत त्याच्यावर देखील होत आहे. जर लोकसंख्या जर कमी असेल तर साहजिकच त्याचं साधन पुरवठा असणार आहे तो देखील कमी असणार आहे, परंतु जर लोकसंख्या जास्त असेल तर साहजिकच आहे आपल्याला काय करावं लागेल, त्याची जी मागणी आहे ती प्रचंड प्रमाणात आहे. मग ती मागणी पुरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्या गोष्टीचं उत्पादन आपल्याला घ्यावं लागेल. जेव्हा संख्या जेव्हा कमी असते तेव्हा त्याचं उत्पादन हे देखील कमी असतं, परंतु जेव्हा मागणी जास्त असते त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की त्याचं उत्पादन देखील काय करावं लागतं, वाढावं लागत असतं. बघा आधी तुम्हाला काय दिलं की त्यामुळे मोठ्या संख्येने घरं बांधली जातात. जर लोकसंख्या ही जास्त वाढली आहे, जर त्याची सातत्याने वाढ होत आहे तर साहजिकच आहे निवाऱ्यामध्ये देखील काय येणार आहे मुलांनो, की त्याची मागणी देखील वाढणार आहे. मोठ्या संख्येने म्हणजे जास्त प्रमाणामध्ये घराची देखील काय होणार आहे, मागणी होणार आहे. मग एवढ्या साऱ्या लोकसंख्येला जर घरं मिळवायची असेल तर निवारा हवा असेल तर साहजिकच आहे मुलांना आपल्याला काय करावं लागेल, घरं बांधावी लागतील आणि घरं बांधण्यासाठी ज्या सर्व साधन सामुग्रीची आवश्यकता आहे ती देखील आपल्याला निसर्गातून उपलब्ध करावं लागेल, त्या गोष्टी देखील आपल्याला घ्याव्या लागतील. आता घरे बांधण्यासाठी आपण काय करत असतो, मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधनांचा वापर करत असतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे कोणत्याही प्रकारचं आपल्याला घर बांधायचं आहे, जे तुम्हाला जे पिक्चरमध्ये दिसत आहे हे पूर्ण लाकडाचं घर आहे. चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, हे लाकडाचं घर आहे. लाकडाच्या घरापासून तुम्हाला की जिथे तुम्हाला सिमेंट, रेती, वाळू याचा काही संबंध नाही, की पूर्णतः त्याचं जे डिझाईन आहे, त्याच्या ज्या भिंती आहेत, त्याचं जे छप्पर आहे हे पूर्णतः काय आहे, लाकडाचं आहे. अशी जर घरं बांधायची असते तर तुम्हाला घरं बांधण्याचा जो प्रकार आहे तो तुम्हाला नैसर्गिक साधन संपत्तीतूनच मिळणार आहेत. म्हणजे ज्याच्या प्रकारे जर आपल्याला लाकडाचं घर बांधायचं तर आपल्याला लाकूड आपल्याला निसर्गातून मिळत आहे. मातीचं घर बांधायचं तर माती देखील आपल्याला निसर्गातून मिळत आहे, बरोबर आहे. तर जर आपल्याला सिमेंट, रेती, वाळू, माती हे देखील पाहिजे असेल तर आपल्याला कुठून मिळत आहे, या निसर्गातूनच आपल्याला म्हणजे पर्यावरणातूनच या गोष्टीचा आपल्याला उपलब्धी होत असते आणि म्हणून त्या गोष्टीचा वापर करून अशा अनेक प्रकारची काय केली जातात, ही घरांचं आपण बांधणी केली जाते. आता जर आपल्याला मातीच काढायची असेल तर माती कुठे, आपण रस्त्याच्या बाहेर गेलो, आपण बाहेर गेलो आणि आपल्याला माती मिळते असं होतं का, तर नाही मुलांना. त्यासाठी आपल्याला डोंगर पोखरावा लागतो, की इथे बघा खास डोंगर पोखरून तर त्याचं काय केली जाते, माती ही काय केली काढली जाते. त्याचा उपयोग आपल्याला सिमेंटच्या कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणजे इमारती बांधणीच्या कामामध्ये आपल्याला त्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजेच बघा इथे समुद्र किनारा तसंच नदीपात्रातून वाळू उपसली जाते, की जर आपल्याला वाळू हवी असेल तर तिथे कुठून उपसली जाते, की समुद्राच्या तळाशी जी वाळू असते ती समुद्राच्या तळाशी असते, मग समुद्राच्या किनाऱ्याच्या बाजूला असते, समुद्राच्या खाली असते. मग ते काय केलं जातं, की ती उपसा केला जातो, की तिथे एका पाण्यासकट ती काय केली जाते, एखाद्या चाळणीमध्ये ती घेतली जाते. मग त्याच्यातलं पाण्यामधून जी माती, जी वाळू बाहेर पडते ती पाणी वेगळं केलं जातं आणि ती वाळू काय केली जाते, ती वेगळी केली जाते. त्याला काय बोलणार, वाळू उपसा बोलणार. मग अशा प्रकारे वाळूचा देखील उपयोग वाळू आपल्याला समुद्रातून मिळते, बरोबर आहे. जसं बघा इथे समुद्राच्या किनाऱ्यालगत जे भाग तुम्हाला दिसत आहे, जमिनीतून आपल्याला दगड माती मिळत असतात, की जमीन समजा आपण जमीन जर खोदली तर तिथून आपल्याला दगड मिळतात. जे मोठ्या प्रमाणाचे दगड असतात, जे छोट्या प्रमाणात दगड असतात हे आपल्याला जमिनीतून मिळते, की ते आपल्याला त्या देखील बांधकामाच्या दृष्टिकोनातून त्याचा आपल्याला बराचसा काय होतो, उपयोग होतो. जसं आपण पाहिलं, जर आपल्याला माती पाहिजे असेल तर आपण डोंगर पोखरण्याचं काम करत असतो. डोंगर पोखरणे म्हणजेच काय, की आपण हातोड्याच्या, छन्नीच्या सहाय्याने, पहाराच्या सहाय्याने तो काय करत असतो, तो खंदत असतो. त्याच्यावर आपण काय करत असतो, घाव घालत असतो. आपण ते जसे घाव घालतो तसं ते माती काय असतं त्या डोंगरातून खाली येत असते. जर आपल्याला वाळू पाहिजे असेल तर वाळूचं देखील काय आहे, की आपण ती समुद्राच्या कडेकडची जी वाळू आहे ती काय केली जाते, उपसली जाते. म्हणजे ती कशा प्रकारे, की ती गाळणीमध्ये, छाणीमध्ये घेऊन त्याचं पाणी वेगळं करून ती वाळू एका साईडला काढली जाते. त्याचा देखील उपयोग कन्स्ट्रक्शनमध्ये. जमिनीतून दगड माती ही देखील कशी काढली जाते, की जमीन ही खोदून त्याच्यातील जे मोठे मोठे दगड आहेत, जे छोटे दगड आहेत, असे छोटे आणि मोठ्या प्रमाणाचे दगड देखील आपल्याला या जमिनीतून काढले जातात, किंवा ते काढून ते जमिनीचे बांधकामाच्या कन्स्ट्रक्शनमध्ये ते उपयोगात आणले जातात. जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे, की जमिनीमध्ये देखील बघा, की जेव्हा पावसाचं पाणी पडतं
तेव्हा ते पूर्ण शहरावर पडतं की ते जमिनीमध्ये मुरतं, बरोबर आहे. जे समुद्र, जे आकाशातून पाणी पडतं ते जमिनीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात छिद्रामध्ये ते जाऊन ते पाणी अत्यंत खालच्या जमिनीच्या तळाशी गेलेलं असतं. त्याला पाण्याचा अतिरेकी बोलतात. मग ते अतिरिक्त पाण्याचा उपसा म्हणजे जमिनीच्या खाली, जसं आपल्या जमिनीच्यावर जो समुद्र आहे, नदी आहेत, नाले आहेत, हे पाणी आपल्या डोळ्याला दिसतं. परंतु जमिनीच्या खाली देखील जो अतिरिक्त जो पाणी असतं, जमिनीतील पाण्याचा जो खाली देखील पाण्याचा एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो साठा असतो, ते देखील एका यंत्राच्या सहाय्याने म्हणजे जे एका यंत्राच्या सहाय्याने तो काय केला जातो, तो उपसा काढला जातो, ते पाणी काढलं जातं. म्हणून आपण बोलतो ना की ते बोर काढणं, बोर घेणं. ते बोराचा काय उपयोग आहे की ते गावामध्ये जो बोर घेतला जातो, त्या बोराचं पाणी देखील शेतीच्या कामासाठी वापरलं जातं. पिण्याच्या पाण्यासाठी देखील त्याचा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मुलांनो वापर होत असतो. बोरिंगचं पाणी देखील हे आपण पिण्यासाठी वापरत असतो. शेतीच्या हर एक प्रकारच्या, हर एक तऱ्हेच्या कामासाठी त्याचा आपण काय केला जातो, वापर केला जातो. आणि म्हणून त्याला काय बोलतात, बोरिंगचं पाणी. जी विहीर असते, दुसरा प्रकार आहे विहीर आहे. ती विहीर देखील आपण काय केलं की तिथे जमीन असते, परंतु त्या विहिरीच्या त्या जमिनीच्या कितीतरी खालच्या हजारो किलोमीटर पाणी खोल असतं. मग ते पाणी खोल कसं काढणार की ते देखील आपण खंदण्याचं काम करतो. ते पाणी आपण खंदून बाहेर काढतो. त्यालाच आपण काय बोलणार की जमिनीतील पाण्याचा अतिरिक्त साठा हा खाली सापडलेला असतो. मग आपण कोणते जबाब पाहिजे की बोरिंगच्या माध्यमातून देखील आपण पाणी बाहेर काढतो. आपण विहिरीच्या माध्यमातून देखील, तलावाच्या माध्यमातून देखील आपण हे पाणी काय करत असतो, एका यंत्राच्या द्वारे आपल्याला तो शोध लागून ते पाणी आपण काय करतो, त्या पाण्याचा उपसा करत असतो. आता बघा इथे काय सांगितलं की जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडावी लागतात. की जर आपल्याला जमीन मोकळी करायची असेल तर आपल्याला झाडे देखील तोडावी लागतात. की जर एखाद्या रस्त्याचं बांधकाम करायचं आहे, जर रस्ता मोठा करायचा आहे, तर सगळ्यांना वाहतुकीसाठी जर त्याचा सोयीसुलभता झाली पाहिजे, उपयोगिता करता आला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं तिथे प्राणघातक गोष्टी घडल्या नाही पाहिजेत असं जेव्हा वाटतं, तेव्हा रस्ता रुंदीकरण करणं हे तितकंच गरजेचं आहे. की जर रस्ता छोटा असेल तर येण्या आणि जाण्याच्या वाहनांमध्ये काय होऊ शकतात, टक्कर होऊ शकते. आणि जर रस्ता रुंदीकरण करायचं असेल तर अशा वेळेस आपल्याला ज्या रस्त्याच्या मधोमध जे झाड आलं आहे ते झाड देखील मुलांना आपल्याला कटिंग करायला फार गरजेचं आहे. अशा वेळेस आपल्याला जर जागा मोकळी करायची, मग आपण काय करणार, ते झाड काय करणार, कट करणार. मग या झाडाचं काय करणार की जे झाडे कट केलेत, मग हे झाडं फेकून देणार का, तर नाही मुलांना. तर त्या झाडाचा आपण काय करत असतो, पुनर्वापर करत असतो, परत वापर करत असतो. त्याचं आपण रिसायकलिंग करत असतो. की एकदा वापरून झालेली वस्तू देखील आपण त्याचा काय करत असतो, वापर करत असतो. सगळ्यात पहिला आपण त्याचा काय करतो की जे आपल्याला जे झाडं आहे त्याचं व्यवस्थित छाननी करून, कटिंग करून ते आपण एखाद्या घरासाठी देखील त्या झाडांचा आपण वापर करू शकतो. झाडांचा वापर कागद बनवण्यासाठी करतो. निरनिराळ्या लाकडापासून बनवले जे शो पीस असतात, जे फर्निचर आहे, त्या सर्व गोष्टी देखील आपण जे झाड कटिंग केलं आहे, जे झाड तोडलेलं आहे त्याचा देखील आपण वापर या सगळ्या वृक्षारोपणाच्या झाडापासून जे घरामध्ये विविध प्रकारचे आपल्याला फर्निचर दिसतात, सोफा आहे, पलंग आहे, की जे विविध ज्या छोट्या खेळण्या आहेत, जे मुलांना खेळण्यासाठी जो गाड्या आहेत त्या देखील लाकडापासून बनवलेल्या गेलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे जर जमीन मोकळी करायची असेल तर आपल्याला झाडं ही तोडल्यानंतर त्याचा देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये वापर करता येतो. मग तशी तळी आहे, ओढे, नद्या, खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करावी लागते. तर मुलांना आता आपल्याला सांगा की जिथे जमीन आहे पण जिथे झाड आहे, मग आपल्याला जर जमीन बनवायची असेल तर ते झाड तोडावं लागतं, आताच पाहिलं. पण जिथे आपल्याला जमीन कमी पडत आहे, का बरं कमी पडत आहे, आपण मगाशीच बघितलं की जेव्हा लोकसंख्येमध्ये सातत्याने भर पडत आहे, त्याच्यामुळे लोकांची जी मागणी आहे ती वाढत आहे. जेव्हा मागणीचा पुरवठा जेव्हा मागणी वाढते तेव्हा त्याचा पुरवठा हा वाढत असतो. आणि मागणी जेव्हा घटते तेव्हा त्याचा पुरवठा देखील मुलांना काय होतं, घटतो. त्या अशा म्हणजे हर एक घटकावर तो अवलंबून असतो. किंवा ते कोणतंही उत्पादन का असे ना, जर मागणी कमी तर त्याचा पुरवठा पण कमी. आणि जर मागणी जास्त असेल तर त्याचा पुरवठा देखील हा जास्त प्रमाणात केला जातो. तशाच प्रकारे इथे आपल्याला आढळून येतं की जिथे मागणी आहे, जर घराची मागणी असेल तर जर लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहेत, याचा अर्थ काय होत आहे मुलांनो की तिथे लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांना घराची ही जास्त गरज आहे. मग ती गरज जमीन असताना जर पूर्ण होत नाहीये, जितकी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जर त्याची व्यवस्था होत नसेल तर मग दुसरा पर्याय काय, दुसरं ऑप्शन काय आहे याला, की जिथे तळे आहे, जिथे ओढे आहेत, नदी आहेत, खाडे आहेत, अशा सर्व ठिकाणी काय करावं लागतं, तिथे भर घातली जाते. जिथे काय केलं जातं, भागामध्ये भर घालून जमीन तयार करायला लागतं. भर घालून म्हणजे काय की तिथे माती घालून
ती जागा तळ्याची, ओढ्याची, नदीची ती काय करावी लागते, भरावी लागते. तिथे जशी पहिल्या पूर्वीसारखी जी जमीन दिसते आपल्याला, त्या जमिनीसारखीच ती जमीन तिथे पूर्ण केली जाते आणि तो रस्ता तिथे पूर्ण तयार करून तिथे पुन्हा ती भरणी घालून त्या जागेमध्ये माती घालून, विटा घालून, दगड, माती, जे काही छोटे मोठे पार्टिकल, जे मोठमोठे दगड घालून सिमेंट रेतीने ते रस्ता पक्का केला जातो. आणि त्या ठिकाणी देखील काय केलं जातं मुलांना, इमारत बांधण्याचं हे काम केलं जातं. जसं तुम्हाला इथे दिसत आहे बघा की खाड्या आहेत, इथे पाणी आहे, या पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला माती टाकली जाते, तिथे एक पक्का रस्ता तयार केला जातो. अशा तळी, ओढे, नद्या, खाड्या सखल भागात भर घालून काय केली जाते, तिथे जमीन केली जाते. बघा तुम्हाला या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे तिथे समुद्र आहे. तसंच तिथे काय सांगितले, शेती व इतर उपयोगासाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरले जातात. जर जमिनीचा हा वापर हा जास्तीत जास्त जिथे जमीन असेल तिथेच आपण काय करू शकतो, शेती करू शकतो. शेतीसाठी त्या जमिनीचा उपयोग होऊ शकतो, शहरीकरणाच्या वस्तीसाठी होऊ शकतो, शहरीकरणाच्या रस्त्यासाठी देखील होऊ शकतो. की बघा इथे तुम्हाला दिसत आहे की कशा प्रकारे ती जमीन केलेली आहे, त्याचे रस्त्यासाठी उभारणी केलेली आहे व शहरीकरणासाठी देखील ह्या सर्व जमिनीचं काय होत आहे, मग जमिनीलाही मागणी आलेली आहे. बघा इथे तुम्हाला काय दिसत आहे की बघा शहरीकरण आहे, शहरीकरणाच्या बाजूला इथे नदी नाले आहेत. मग अशा ठिकाणी जर जागा पुरत नाही आहे तर मग काय करणार, त्या नदी नाले वस्तीमध्ये ते काय करणार की तिथे काय करणार, भरणी करून तिथे जमीन तयार करणार आणि तिथे देखील इमारतीचं काम हे सुरू करणार. कशासाठी की ज्यांना घराची गरज आहे किंवा ज्यांना घर घ्यायचं आहे त्यासाठी घराची उपलब्धता करून देणं हे त्यांचे प्राथमिकता आहे. आणि त्या गोष्टीमुळे तिथे जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे जमीन तयार करून तिथे त्या लोकांना घरे बांधून देण्याची देखील व्यवस्था या शहरीकरणामुळे त्यांना, या जमिनीमुळे त्यांना झाली आहे. बघा इथे कसं बघा इथे पण तेच आहे की जिथे तिथे शक्य आहे तिथे जे जमीन आहे ते रस्तीकरणासाठी आहे, तिथे रस्ते केले जातात. शहरामध्ये वस्त्या केले जातात, इथे रस्ते तयार केलेले आहेत. इथे चांगले सिमेंट कॉन्क्रीटचे काय आहे तुम्हाला पिक्चरमध्ये रस्ते दिसत आहे. इथे काय केले आहे, वनासाठी राखलेली जमीनही शेतासाठी जमीन कमी पडू लागली आहे, त्यामुळे वनासाठी राखलेली जमीनही शेतासाठी वापरलेली आहे. आता बघा इथे काय सांगितलं आहे की जिथे शेतासाठी आता वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या घरासाठी काय झाले, जमीन ह्या पूर्ण देण्यात गेल्यात आहे. त्याच्यामुळे आता प्रश्न असा झाला आहे की शेती करण्यासाठी जमीनच राहिली नाही आहे. तर शेतीतही फार अत्यंत महत्त्वाची आणि गरजेचा भाग आहे. शेतीमुळे अख्खा जो भारत देश आहे, जो राष्ट्र आहे, जो पूर्ण आपला देश आहे, तो शेतीच्या आधारावर जगत आहेत. आणि आपल्या शेतीचा मेन आधार कोण आहे, शेतकरी आहे. तर शेतकऱ्याला जर शेती करण्यासाठी जर शेतीच नसेल, ती जमीनच नसेल तर तो शेतामध्ये काय मिळणार मुलांना. तर अशा वेळेस काय होणार आहे की त्यासाठी शेताची उपलब्धता करून देणं त्यांना गरजेचं आहे, जमीन देणं उपलब्ध गरजेचं आहे. मग आता जर हे शहरीकरणासाठी जर त्यांना घरं बांधून देणं हे जमिनी जर त्याच्यामध्ये जात असतील तर शेतीसाठी जमीन कुठून आणणार. तर मग सरकारने एक उपाय काढला की काय तो उपाय की आपण काय करू शकतो की आपण जे वनासाठी राखवलेले जे जमीन आहेत, वनासाठी म्हणजे काय मुलांना की जिथे जे जंगले आहेत ते जंगल, त्यांना काय बोलणार, वन म्हणजेच काय जंगल आहे. जंगलासाठी जे ठिकाणे जे ठरवली गेली की या भागामध्ये, या प्रदेशामध्ये, या एवढ्या क्षेत्रफळामध्ये ह्या जंगल म्हणून घोषित केलं आहे. मग तिथे काय केलं आहे की जर जमीन कमी पडली आहे म्हणून तिथले ती जंगलं काय केली आहेत, ती तोडली आहेत, ती झाडं कटिंग केली आहेत आणि तिथे ती जागा सपाट करून तिथे त्यांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून दिली आहेत. म्हणजे शेती जेणेकरून शेती देखील करता येईल आणि अन्नधान्याचा पुरवठा देखील बाकी सर्व गोष्टीची उपलब्धता होईल. मग अशा वेळेस ही जमीन शेतासाठी देखील देऊन तेथील शेतकऱ्यांना ते शेतीचा वापर हा पुरेपूर करता येतो. बघा अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की जिथे शेतासाठी जमीन कमी पडू लागली त्याच्यामुळे त्यांनी काय केल्यासाठी तिकडे झाडं तोडून जमीन ही शेतासाठी वापरल्यामुळे अशा प्रकारे इथे हिरवगार शेती देखील होऊ शकते, पाहिजे ते अन्नधान्य देखील पिकू शकते. बघा आता इथे तुम्हाला ह्या दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनाचा प्रदेश कमी होऊ लागला आहे. आता साहजिकच आहे, कुठेतरी जास्त आणि कुठेतरी कमी हा भाग होऊ लागला आहे की जर शेतीसाठी जी जंगलाची जी जमीन आहे, वनाची जी जमीन आहे ती शेतासाठी दिली गेली आहे. मग जर हर एक प्रकारे जर वनाची जमीन जर शेतासाठी जर देण्यात आली आहे तर मग वनाची जमीन ही काय झाली आहे, कमी पडू लागली आहे. त्याच्यामुळे काय परिणाम झाला आहे, जंगल हे काय झालं आहे,
कमी प्रमाणात होऊ लागले आहेत. मग जंगलामध्ये राहणारे जे काही प्राणी आहेत, जे हिंस्त्र प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत, मग साहजिकच त्यांचं एक प्रकारे घर काय झालं आहे, ते बेघर झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ मुलांना तुम्हाला समजतंय का की मनुष्याला घर राहण्यासाठी जी जमीन दिली जाते ती कमी पडल्यामुळे काय करत आहेत, शेताची जमीन आहे ती त्या लोकांना घरे बांधण्यासाठी दिली आहे. मग शेतीसाठी जमीन कुठून मिळणार आहे, तर मग ती वनाची जमीन दिली आहे. मग याचाच अर्थ काय की आपल्याला बांधण्यासाठी, आपल्याला राहण्यासाठी आपण जर शेताची घरं घेतोय, मग शेताची घरं आपल्याला जंगलातून मिळत आहेत. मग जंगलातील लोकांचं घर काय होत आहे, नाहीसं होत आहे. मग जंगलात जे राहणारे जे काही प्राणी आहेत त्यांची घरं काय जाणार आहेत, ते बेघर होणार आहेत. मग ज्यावेळेस जर जंगल तोडलं जात आहे त्यावेळेस बघा मुलांना काय परिस्थिती होते. तुम्हाला चित्रामध्ये काय दिसत आहे की खूप मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणामध्ये त्याची वृक्षाची काय होत आहे, वृक्षतोड होत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊन वनाचा प्रदेश हा कमी होऊ लागला आहे. वनाचा प्रदेश म्हणजे जंगलाचा प्रदेश हा काय होत आहे, कमी होत आहे. जर अशाच प्रकारे जर वनाची जागा जरी शेतीसाठी जर देण्यात येत आहे तर त्यामुळे काय होईल मुलांना की जो वनाचा प्रदेश आहे तो काय होईल, कमी होईल. आणि मग प्रत्येक ठिकाणी अशी झाडे तोडून काय होईल, ही जागा सपाट करावी लागेल आणि त्या ठिकाणी मग काय करावे लागेल, शेती करावी लागेल. त्या शेतीमुळे काय होईल मुलांना की जे अन्नधान्याचं उत्पादन होईल, परंतु काय होईल मुलांना, वनाची रास एका प्रकारे घटण्याचं काम सुरू आहे. घरासाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करायला लागतो. आता साहजिकच आहे, जर आपल्याला घरं बांधायची असतील तर घरासाठी आपल्याला हर एक साधन सामग्रीचा देखील वापर करावा लागणार आहे. त्यासाठी फार मोठ्या ऊर्जेची गरज असते. पण ही ऊर्जा मिळणार कुठून? बघा, हे तुम्हाला इथे घराच्या बांधकामाचं काम दिसत आहे आणि हे काम करत असताना तिथे ऊर्जेची फार मोठी गरज असत आहे. या गरजेसाठी बघा काय करावं लागत आहे. एखादं पक्क बांधकाम करणार आहोत, जर दगडविटाचं काम करणार आहोत तर त्यासाठी प्रथम मूळ वस्तू कोणती आहे आणि त्यापासून बनलेली वस्तू कोणती आहे, आपण आता याच्याकडे जरा नीट बघणार आहोत, लक्ष देणार आहोत. की जर आपल्याला विटा पाहिजे असतील तर ते कशापासून मिळतात, मातीपासून काय मिळतात, आपल्याला विटा मिळतात. म्हणजे मातीचा जो गठ्ठा असतो त्याच्यात पाणी टाकून त्याचा एक जो साचा असतो, त्या साच्यामध्ये ती वीट, ते माती घातली जाते आणि एक प्रकारचा तिथे साचा तयार होतो. तो साचा काय करतो, भट्टीमध्ये भाजला जातो. अशा प्रकारची ती प्रोसिजर आहे. तेव्हा कुठेही काय बनते, वीट बनते. बरोबर आहे. जर आपल्याला काय सिमेंट पाहिजे असेल तर चुनखडी असते, जी बारीक सफेद रंगाची जी खडी असते, जी छोटी छोटी जी खडी असते, जी बारीक प्रकारची जी खडी असते, त्या चुनखडीपासून काय बनलं जातं मुलांना, सिमेंट बनलं जातं. म्हणजे सिमेंट कशामध्ये वापरलं जातं, साहजिकच आहे तर त्याच कामासाठी बनलं जातं. कोणत्या, कन्स्ट्रक्शन कामामध्ये, म्हणजे मातीच्या कामासाठी, जिथे इमारती बांधल्या जातात, जिथे घरं बांधली जातात, त्या कामामध्ये आपल्याला विटांचा आणि सिमेंटचा हा देखील सर्रास वापर करायचा आपल्याला बघायला आढळतो. जर आपल्याला काच बसवायची आहे तर बघा, आता काच कशापासून आपल्याला मिळते, तर काच ही वाळूपासून देखील मिळते. की हर एक गोष्टी जेव्हा आपण आपल्या हातात येतं तर तो मूळ पदार्थ नसतो, जो बेसिक जो पदार्थ आहे त्यापासून जो पदार्थ तयार करण्यात आलेला आहे त्यापासून हा दुसरा पदार्थ, त्या पदार्थामध्ये मिश्रण घालून दुसरा पदार्थ तयार करतात. आणि वाळूपासून काय बनते, काच मुलांना कुठे वापरली जाते, जी काच जी आपल्या घरामध्ये दारात खिडक्यांना बहुतेक जी खिडक्या असतात, टेरेस असतात किंवा जी आपले बाल्कनी असते त्या ठिकाणी या काचेचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं काच म्हणजे हा आपण आरसा म्हणून देखील रोज सकाळी उठल्यावर आपण कशात बघतो, आरशात बघतो. मग आरसा काय आहे, ही देखील काचच आहे की आपल्या उठल्यावर आधी आपण आरशात बघितल्याशिवाय बाहेर जात नाही. मग हा नेमका आरसा कशापासून बनतो, याचा कधी तुम्ही विचार केलाय का, तर तो कशापासून बनतो, वाळूपासून बनतो. आणि ती वाळू देखील वाळूपासून त्याच्यामध्ये जी प्रक्रिया केली जाते त्याच्यापासून जी काच बनते. इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करणं हे काय केलं जातं. की जर आपल्याला मातीपासून वीट मिळते, जर आपल्याला चुनखडीपासून सिमेंट मिळतं आणि जर आपल्याला वाळूपासून जर काच मिळते, तर या गोष्टीसाठी काहीतरी ऊर्जा वापरत असं लागत असेल ना, काहीतरी त्या गोष्टीची ताकद जी आहे ती गोष्ट लागत असेल ना, मग ती आपोआप होत असेल का, तर त्याच्यासाठी देखील एक वेगळी प्रक्रिया आहे. ती काय आहे आपण आता ते बघूया. की या गोष्टी अशाच बनतात का त्याला मेहनत लागते का, अजून कोणत्या गोष्टीची त्याच्यामध्ये भर केली जाते. बघा इथे काय सांगितलं आहे, इथे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, सूर्यप्रकाश दिसत आहे आणि इथे काय दिसत आहे, माती दिसत आहे. बघा इथे पण तुम्हाला काय दिसत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आगीला तापवलं गेलं आहे आणि त्याच्यापासून एक काच बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे तिथे वाळूपासून तुम्हाला इथे काय बनवलं गेलं, इथे काच बनवलेली आहे. बरोबर आहे. की तुम्हाला हे दाखवलं आहे की कशा प्रकारे काच बनवली, अगोदर दाखवलं होतं की चुनखडी ही कशा प्रकारे बनवली गेली होती. तर बरोबर की तुम्हाला इथे सांगितलं गेलं की
याच्यासाठी ऊर्जेची गरज आहे. मग ती ऊर्जा कशापासून तुम्हाला मिळते? आता इथे सांगितले बघा, ऊर्जा निर्माण करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम कोळशाचा वापर आपण गरजेचं आहे. म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यासारख्या नैसर्गिक इंधनांचा आपल्याला वापर करावा लागतो. बघा मुलांनो, परत मी सांगते, नैसर्गिक इंधने म्हणजे निसर्गात उपलब्ध असणारी जी इंधनं आहेत ती आपोआप तयार होत असतात. ते कोणतेही मनुष्य कृत्रिमरित्या तयार केले जात नाहीत किंवा ते बनवून ठेवले जात नाहीत किंवा ते बनवले जात नाहीत किंवा त्या गोष्टीचं उत्पादनही होत नाही. ते बऱ्याच वर्षापासून त्या गोष्टी, त्यासाठी हजारो वर्षाची जी प्रक्रिया असते, हजारो वर्ष त्या गोष्टीला लागतात. कोणत्या गोष्टी बनण्यासाठी? कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेले ह्या निसर्गतः पृथ्वीच्या पोटामध्ये त्या काय असतात? गडप असतात. त्या बनण्याची प्रक्रिया ही सुरू असते. आणि मग जर आपल्याला ऊर्जा निर्माण करायची असेल तर ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपल्याला कोळसा, नैसर्गिक वायू, खनिजे तेल हे सर्वांचा काय करावा लागतो? नैसर्गिक इंधनांचा वापर करावा लागत असतो. नैसर्गिक वायू आहे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, ते सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आहेत. जे खनिज तेल आहेत ते तेलांचा देखील काय करावा लागतो? याच्यामध्ये आपल्याला वापर करावा लागत आहे. बरोबर मुलांनो? आता इथे बघा काय सांगितलं आहे, ऊर्जा निर्माण करण्यासाठी जे बघा एक कोळसा दाखवला आहे. इथे काय दाखवलं आहे? खनिज तेल यासारखे नैसर्गिक इंधने, हा कोळसा आहे. हे काळा कलरचा जो असतो ते देखील वापरले जातात. ही इंधने एकदा वापरली की ती संपतात. म्हणजे एकदा का त्या गोष्टीचा आपण वापर केला की ती संपू जातात. मग परत ती बनण्यासाठी ते बराच कालावधी लागत असतो. त्या गोष्टी जर आपण एकदा काढल्या की ते वापरून लगेच त्याचा संपुष्टात करतो. परंतु परत दुसऱ्या वेळेस वापरायचं झालं तर परत आपल्याला जमिनीच्या खाली जाऊन त्या काढून त्या घ्याव्या लागतात आणि ते वापरावे लागतात. या ऊर्जा स्रोताच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होत असते. जेव्हा आपण या ऊर्जाचा वापर करत असतो तेव्हा त्याचं काय होतं? म्हणजे जे कोळसा आहे, साधने आहेत, त्याचा वापर आपण काय करतो? ऊर्जा ज्वलनातून त्याचा जे प्रदूषण होतं, वायू प्रदूषण होतं की त्या गोष्टीचा जर आपण वापर केल्यानंतर हवेमार्फत त्याचं काय होतं? प्रदूषण होतं. म्हणजे त्या हवेत तो मिसळला जातो आणि जी स्वच्छ हवा असते ती काय होते? प्रदूषित होते. म्हणून तर काय सांगितलं, प्रदूषणाचा अर्थच काय? म्हणजे याचा अर्थ ती हवा कशी होते? ही हवा दूषित होते. म्हणजे हवा ही काय राहत नाही? अस्वच्छ होते, शुद्ध होत नाही, अशुद्ध होते एक प्रकारे. की ह्या ज्या सगळ्या नैसर्गिक साधनाचा जेव्हा आपण वापर करतो, जेव्हा ते एखाद्या कंपनीमध्ये, त्या मेडिकलमध्ये त्याच्यावर एक प्रकारची प्रक्रिया केली जाते, त्या ऊर्जा स्रोताच्या ज्वलनातून याचा अर्थ काय? की जेव्हा त्या वस्तू जाळल्या जातात त्याच्यावर एक प्रकारची प्रक्रिया होते, तेव्हा त्याच्यातून काय होतं? वायू प्रदूषण होतं. वायू प्रदूषण म्हणजे वायू म्हणजे काय? की हवेतून काय होतं? त्याचा प्रसार होतो आणि मग ते अख्ख्या हवेत ते काय झालं? मिसळलं जातं आणि जी हवा स्वच्छ होती ती अस्वच्छ होते, जी शुद्ध असते हवा ती अशुद्ध होते. आणि त्यावेळेस मग आपल्याला काय होतं? आपण जर त्याचा आपल्या जर नाकात तो जर श्वास गेला तर काय होऊ शकतं? ती हवा गेली तर काय होतं? आपल्याला त्रास होतो, आपल्याला खोकला येतो, आपण श्वास नीट घेऊ शकत नाही आणि मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे श्वसनाचे आजार देखील जडण्याचा काय होतं मुलांनो? शक्यता दाट असते. मग त्यावेळेस जेव्हा आपण बोलतो ना की जेव्हा आपण रस्त्याने जात असतो तेव्हा मोटारीमधून निघणारा जो धूर असतो, रिक्षातून निघणारा जो धूर असतो तो काय असतो? जेव्हा तो येत असतो, वाहनातून निघणारा धूर त्यामुळेच आपण काय केलं पाहिजे? नाकावर आपण आपला रुमाल ठेवला पाहिजे, जेणेकरून तो नाकाद्वारे तो काय गेला नाही पाहिजे, आपल्या शरीरात जाता कामा नये. आणि जर तो शरीरात गेला तर आपले जे फुफ्फुस आहेत त्या फुफ्फुसांना ते काय होतात? ते नकळत दिसणारे जे घातक जे जीव असतात ते फुफ्फुसाला चिटकून राहतात आणि त्याच्यामुळे बहुतेक आजार देखील निर्माण होण्याची दाट शक्यता असते आणि मग आपण आजाराला बळी पडतो मुलांना. म्हणून अशा वेळेस आपण जे वायू प्रदूषण हे देखील रोखणं हे तितकंच गरजेचं आहे. तो वेगळा भाग आहे. तर अशा प्रकारे ऊर्जा निर्माण करण्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून काही प्रकारे प्रदूषण निर्माण होतं. आता बघा, हे ऊर्जा स्रोत निसर्गातच असतं. ते निर्माण होण्यासाठी काय करायला लागतं? लाखो वर्ष लागतात. लाखो वर्ष म्हणजे असं नाही का 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष. इथे लाखोचा भाव दिलाय की लाखो वर्ष लागतात, की हजारो वर्ष, लाखो वर्ष लागतात. जे आपण कोळसा पाहिला, जे नैसर्गिक साधने संपत्ती, खनिज तेल पाहिलं, या गोष्टी सर्व कशा आहेत? त्या गोष्टी निर्माण होण्यासाठी आपल्याला लाखो वर्षे लागतात. ही जमीन आहे याच्यामध्ये त्या आपोआप काय होत असतात? ह्या गोष्टी तयार होत असतात. मग ते समुद्रामध्ये होत असतात, डोंगरावरती होत असतात, जमिनीमध्ये होत असतात, अशा अनेक ठिकाणी त्याचा उगम होत असतो. आणि मग जेव्हा मनुष्याला त्या गोष्टीची गरज असेल तेव्हा मनुष्य त्या गोष्टी काय करत असतो? त्या खंदून त्या गोष्टी घेत असतो. जसं लोह आहे, पितळ आहे, मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे, जे सोनं आहे, चांदी आहे, हे देखील धातू आहेत. मग त्या गोष्टीची गरज ज्या मनुष्याला लागते तेव्हा ती व्यक्ती काय करते? त्या गोष्टीचा शोध घेऊन त्या गोष्टी घेत असते. काही ठिकाणी मातीमधून देखील
देखील बघा सोनं निघत असतं, मग ते देखील ते वेगळ्या भागामध्ये असतं. काही ठिकाणी लोह निघतं, मॅग्नेशियम, काही ठिकाणी पितळ निघतं. मग या सगळ्या गोष्टी, हे सगळे काय आहेत, धातू आहेत, जी निसर्गाच्या पोटातील मिळालेली ही एक देणगी आहे मानवाला, की त्या मानवाने त्या गोष्टीचा काय केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. मग ह्या गोष्टी घडण्यासाठी आपल्याला किती वर्ष लागतात, लाखो वर्षे लागतात. मग लाखो वर्षानंतर ह्या गोष्टी जेव्हा मिळतात तेव्हा आपण त्याचा काय करतो असतो, जेव्हा गरजेनुसार आपण त्याचा उपयोग करत असतो. बरोबर आहे मुलांना. पण आता आपण याचा उपयोग केल्याबरोबर येणाऱ्या पुढच्या पिढीला देखील तो उपयोग झाला पाहिजे, म्हणून आपण ते कसं केलं पाहिजे, जपून वापरलं देखील पाहिजे. तिथे काय झालं, त्यामुळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेलं प्रदूषण न करणारी सौर ऊर्जा, म्हणजे त्यामुळे मुबलक प्रमाणामध्ये काय आहे, उपलब्ध असलेले ज्या गोष्टी तिथे मुबलक प्रमाणात म्हणजे आपल्याला मिळतात, जे निसर्गातल्या ज्या काही मुबलक गोष्टी आहेत त्या मुबलक प्रमाणात मिळतात. व प्रदूषण न करणारी जी सौर ऊर्जा आहे, म्हणजे जे त्याच्यातून वायू प्रदूषण होत नाही, जी स्वच्छ हवा आपल्याला मिळते, त्या गोष्टी जसं बघा, मग आपण त्या कोणत्या गोष्टीमार्फत आपल्याला मिळू शकतो. जर हवा दूषित झाली आहे तर मग आपण त्याच्यावर उपाय काय आहे, तर बघा ह्या पवनचक्क्या आहे, त्या पवनचक्क्याद्वारे वीज निर्मिती होत असते मुलांना. ही वीज निर्मिती याला काय म्हणणार, पवन चक्की देखील असं बोललं जाते. पवन ऊर्जा आहे, पण याला गावामध्ये काय बोललं जातं, पवनचक्की देखील याला बोलले जाते. या पवनचक्कीचा काय उपयोग, ही अशी गोल गोल अशी फिरत राहते, ही फिरत राहते, बरोबर, ही अशा गोल गोल अशी फिरत राहते. त्याच्यामुळे काय होतं की ऊर्जा निर्माण होते एक प्रकारची, आणि याच्यामध्ये वीज निर्मिती तयार होत राहते, आणि त्याच्यामुळे काय होतं, ऊर्जा शक्ती एक प्रकारे निर्माण होते. पवन ऊर्जा यासारख्या ऊर्जा स्रोताचा वापर वाढवायला हवा, की याचा वापर आपण बहुतेक ठिकाणी कुठे पाहतो, उंच ठिकाणी पाहतो, डोंगराच्या ठिकाणी पाहतो, जिथे डोंगर माथ्यावर या देखील लावलेले असतात. गावाच्या ठिकाणी जिथे डोंगर आहेत, जिथे दर्या नद्या आहेत, किंवा जिथे डोंगराळ भाग आहे बहुतेक ठिकाणी, तिथे याचा काय केला जातो, वापर केला जातो मुलांना, की अशा बऱ्याच ठिकाणी लावून काय केलं जातं, ऊर्जेची ही निर्मिती केली जाते. आणि मग ऊर्जा निर्माण झाल्यानंतर याचा वापर आपण ऊर्जा शक्तीसाठी करत असतो. आपण ज्या पाहिजे त्या प्रमाणात त्या गोष्टी करू शकतो. हे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहे. म्हणजे संपुष्टात न येणारे ऊर्जा म्हणजे हे अखंडित राहणारी प्रक्रिया आहे, की याला कुठे स्टॉप नाही आहे, याला कुठे लिमिटेशन नाही, याला कुठे मर्यादा नाही आहे, की चला बाबा आपण आज दिवसभरात एवढंच करू शकतो, आज पूर्ण महिन्याभरात आपण एवढीच ऊर्जा घेऊ शकतो. की ही न जे काय सांगितलं, हे संपुष्टात न येणारी ऊर्जा आहे, की संपुष्टात नाही येऊ शकत. यासाठी काय करणं गरजेचं आहे, हे अखंडपणे चालू राहणारी प्रक्रिया आहे, ती त्याच्यामध्ये कधी खंड पडत नाही. तुम्ही पाहिजे तितकी ऊर्जा घेऊ शकता, पण त्याच्यासाठी अट आहे की तुम्ही शक्यतो जास्त प्रमाणामध्ये पवनचक्क्या लावणं गरजेचं आहे. या पवनचक्क्यासाठी लागणारे जे उपकरण साहित्य आहेत ते देखील त्याचा पुरवठा केला जातो, ती साहित्य उभारले जातात, ती व्यवस्थितरित्या त्या गावामध्ये ती आणली जातात, ती व्यवस्थित लावली जातात. ते कार्य व्यवस्थित होते की नाही, हर एक पवनचक्की ही फिरत आहे की नाही, याच्याकडे देखील बारीक लक्ष दिलं जातं. त्याच्यापासून ती ऊर्जा निर्माण होते की नाही, आणि याच्यापासून ती वीज निर्मिती होऊन लाखो लोकांना पाणी मिळणार जातं, लाखो लोकांना, गावच्या घरातल्या लोकांना वीज निर्मिती ही देखील मोठ्या प्रमाणात मिळली जाते. ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अजूनही जिथे लाईटची सुविधा नाही आहे, असे अजून कितीतरी गावं आहेत की एवढा देश विकसित होऊन सुद्धा अजूनही जे खेडेगावामध्ये आहेत त्या लोकांना अजून वीजेची निर्मिती, वीज नाही आहे, तिथे लाईटीची सुविधा नाही आहे. त्याच्यामुळे ह्या पवनचक्कीद्वारे तरी या लोकांना आता हे सुखसुविधा मिळालेले आहेत. आणि त्याच्यामुळे याची ही संपुष्टात न येणारी क्रिया आहे, की ही चालूच राहते, की याचं हे जे चक्र असतं ते फिरणं चालूच राहतं. बघा इथे तुम्हाला 3 चित्र दिले आहेत. ह्या 3 चित्रामध्ये मुलांना काय सांगितलं आहे, की इथे वाघ आहे, तो झाडावर बसलेला आहे. इथे जे इग्लू टाईपचं जे घर आहे, त्या इग्लू टाईपच्या घरावर जो बर्फाळ प्रदेशात राहणारा जो प्राणी आहे मुलांनो, तो काय करतो, आपलं भक्ष्य म्हणजे शोधत आहे, किंवा तो आपला निवारा म्हणजे ज्याला बसण्यासाठी, झोपण्यासाठी, आरामासाठी काय पाहिजे असते, जागा पाहिजे असते. मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतं ना. तुम्हाला कसं, जेव्हा तुम्ही थकून येता बाहेर रात्री, समजा पिकनिकहून आला, मग तुम्ही आता मी खूप थकलो बाबा, आता मला काय करायचे, मला झोपायचं आहे, मला आराम करायचा आहे. मग तुमचं खाण्याकडे लक्ष नसतं, तुम्हाला असं वाटतं मी कधी एकदा झोपतो, असं होतं. मग तसंच हर एक सजीव सृष्टीला काय कशाची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. म्हणजे बघा जे तुम्हाला बघा काय चित्र दिसत आहे, की जो वाघ आहे तो निवांत कुठे बसले आहे, तो झाडाच्या फांदीवर बसला आहे, की त्याचं घर आहे. वाघ मुख्यतः कुठे राहतात मुलांनो, गुहेमध्ये राहतात, की जिथे वाघाची खूप मोठी गुहा असते. त्या गुहेमध्ये वाघ निवांत तो एकटा राहत असतो. मग आता तो इथे झाडावर देखील निवांत एकटा राहिलेला आहे. इथे एक इग्लू टाईपचं, हे कोणतं नाव आहे, इग्लू टाईपचं घर आहे, की जो बर्फाळ प्रदेशामध्ये इग्लू टाईपची जी घरं असतात ती अशी गोल आकारे, घुमट आकारे
आकार असतो. जर नारळाची करवंटी कशी असते, गोल प्रकारची असते, तसे हा गोल प्रकारचा घुमट आकार आहे असा. आणि त्याला जाण्यासाठी एक छोटासा रस्ता असतो बघा. ते छोटा रस्ता असतो, त्याच्यातूनच जायचं असतं. म्हणजे आतून घर मोठं असतं, परंतु त्याला जाण्यासाठी जो रस्ता असतो तो एक माणूस जाईल इतकाच त्याचा रस्ता असतो. आणि अशा वेळेस हा देखील बर्फाळ प्रदेशात राहणारा जो प्राणी आहे तो देखील तो काय करत आहे, त्या घरामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे. इथे देखील बघा, इथे काय करत आहे, तुम्हाला एक उंदीर दिसत आहे. हा उंदीर काय करत आहे, एक बीळ आहे, त्या बिळामध्ये देखील तो जाण्याचा, तो घुसण्याचा प्रयत्न करत आहे, की त्याला देखील निवाऱ्याची गरज आहे. तो देखील बोलत आहे की त्याला देखील थंडी, ऊन, वारा, पाऊस यापासून जर वाचायचं असेल तर त्याला देखील निवाऱ्याची गरज आहे. म्हणजे घराची एक गरज आहे, की हर एकाचं जेवढे प्राणी आहेत सजीव सृष्टीतील, जे पृथ्वीवर जे राहतात, भारतात किंवा भारताच्या बाहेर जे सर्व प्राणी आहेत, ते सर्व प्राण्यांची त्यांच्या ज्या प्रदेशातील हवामानानुसार त्यांच्या राहण्याची जी पद्धती आहेत, जे घरं आहेत, ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. प्रत्येकाची घरं ही सारखी असू शकत नाही. हे जे पाहिलं आपण की प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाचे घराचे प्रकार हे वेगळे आहेत. तसंच इथे बघा, माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करत असतात. बघा, माणसाप्रमाणे जसं आपल्याला वाटतं की आपल्याला घराची आवश्यकता आहे, तसंच सर्व प्राण्यांना वाटतं की अरे मला देखील निवाऱ्याची गरज आहे, मला देखील आरामाची गरज आहे, मलाही शांत राहण्याची गरज आहे, जसं माणसाला वाटतं. म्हणून झालं की माणसाप्रमाणे तर सजीवांनाही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा काय करतात, ते तयार करतात. बघा, काही पक्षी आहेत बघा, ते झाडावर आपलं घरटं बांधतात. जे सुगरण एक पक्षी आहे, की अशा अनेक पक्षी आहेत. ती सुगरण ही पक्षी जी आहे ती आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी काय करत असते, घर तयार करत असते. ती एका झाडाच्या एखाद्या टोकाला ती काय करते, ते घर विणण्याचं तिच्या चोचीने ती जे काय करत असते, ते घर बांधत असते. आणि ते घर बांधत असताना ती त्याच्या दोन रस्ते तयार करत असते. एक चोर रस्ता असतो आणि एक मुख्य रस्ता असतो. त्या दोन, म्हणजे एखाद्या जो कोणी फसवण्यासाठी असेल तर त्याचं मोठं तोंड असतं आणि जे एक छोटं तोंड असतं त्याच्यातून स्वतः ती जात असते. तो रस्ता कोणाला दिसून येत नाही, तो फक्त तिला माहीत असतो. म्हणजे मुलांना बघा की जे पक्षी असतात त्यांचे देखील कल्पकता, त्यांचं बुद्धी चातुर्य देखील किती मोठ्या प्रमाणामध्ये तो आपल्याला इथे आढळायला मिळतं. की त्यांना देखील समजतं आपल्याला दोन रस्ते बनवायचे आहेत, आपल्याला एक मुख्य रस्ता, एक चोर रस्ता आहे, की त्यांना देखील कल्पकता दिलेली आहे. तर त्यांना देखील निवाऱ्याची गरज आहे, त्याच्यामुळे ते त्याप्रमाणे ते काय करतात, घरटी बनवतात. कबूतर आहे, तो देखील आपल्या पिल्लांसाठी काय करत असतो, घरटे तयार करत असतो. त्याच्यामध्ये तो अंडे ठेवायचं काम करतो. मग तो हर एक ठिकाणचा पाला, पाचोळा, काड्या, सगळं प्रकारचं तो एका ठिकाणी तो गोळा करत असतो. आणि तिथे तो एक असं उबदार छान ते अंड पडू नये या हिशोबाने बरोबर त्याला उतार तो देत असतो. कधीतरी तुम्ही लक्ष द्या, पहा की तिथे त्या घराची त्याची जी रचना आहे, तो पक्षी तो घर कसा बांधतो. की जसं आपण बोलतो ना की असं ज्या प्रकारचं घर आहे की ज्याच्यातून ते अंड त्याचं बाहेर पडलं नाही पाहिजे, त्याला ती बरोबर तो उतार लावलेला असतो. दोन्ही साईडनी आजूबाजूनी तरी उतार असतो आणि त्याच्यामध्ये तो काय करत असतो, त्या आतमध्ये काय नसतं पण कडीने तो बरोबर जर काय करत असतो, बरोबर ते पानाने म्हणा, त्या काठ्याने म्हणा, तो काय करत असतो, घराचं ते संरक्षण करत असतो, जेणेकरून अंड ते खाली पडू नये म्हणून इथे काय आले, विविध साधनाचा, हर एक पर्यावरणात जी साधनं त्यांना भेटतील त्या साधनांचा वापर करून काय करत असतात मुलांना, की ते पशु पक्षी जनावर जे सर्व प्राणी आहेत ते काय करत असतात, वापर करून ते काय करतात, निवारा तयार करत असतात. हा निवारा तयार करत बघा, तुम्हाला इथे काय दिसत आहे, एक अस्वल दिसत आहे. तो देखील निवारा, त्याला जी गरज आहे. हा देखील बघा, हे एक देखील अस्वल आहे. ते काय करत आहे, जे एक झाड आहे त्या झाडाच्या कोपीमध्ये ते एखाद्या च्यामध्ये ब्रांचेसमध्ये ते आतमध्ये गेले आहे की त्याच्यापासून त्यांचं संरक्षण हवं ते, आणि त्याचं पिल्लू त्याच्यामध्ये आहे. आता बघा, मी तुम्हाला मगाशी बोलले ना की ही एक गुहा आहे. या गुहेमध्ये काय काय राहू शकतात, वाघ राहू शकतो, त्याच्यात सिंह राहू शकतो, त्याच्यामध्ये साप राहू शकतात, त्याच्यामध्ये अन्य जे हिंस्र पक्षी आहे ते राहू शकतात, जे माणसावर अटॅक हल्ला करू शकतात, ते तिथे देखील त्या गुहेमध्ये आपण जेव्हा कधी बाहेर फिरायला जातो ना, अशा प्रकारची जर आपल्याला गुहा दिसते तर आपण तिथे डायरेक्ट जाता कामा नाही. मग अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टीच पाहिलं की कशा प्रकारे साधनांचा वापर केला जातो. आता बघा, त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात, पण त्यांनी जे घरं बांधलेले असतात ते निवारे हे तात्पुरते असतात. की त्यांनी जे परिसरातील घटकातून जे गोळा करून जे बांधलेलं असतं
ते काय असतात निवारे पर्यावरणपूरक, म्हणजे पर्यावरणाला ज्या गोष्टीची गरज आहे त्यानुसार, आणि ते तात्पुरते असतात. म्हणजे जर एखादा मनुष्य कोणी आला तर ते घरटे तो तोडू शकतो, तर त्याला ते परत बांधावं लागणार आहे त्याच्या पिल्ल्यासाठी, बरोबर आहे. जर ते एखाद्याने कोणतंही बीळ बांधलं आहे, तर बीळ समजा एखादं कोणी मातीचा बीळ असेल तर तो बुजू शकतो शेतकरी. जर शेतामध्ये अनेक बिळं असतात जे उंदरांना जाण्यासाठी, जे गांडूळ जे बिळं तयार करतात, उंदीर बिळ करतात, मग ते जर नांगरणीच्या दरम्यानमध्ये जर बीळ आलं असेल तर ते काय केलं जातं, उद्ध्वस्त केलं जातं, आणि जेव्हा ते रोडवर फिरवलं जातो तेव्हा ते सपाट होतं, त्याच्यामुळे ते बीळ बुजून जातं. मग हे तात्पुरते असतात. काय सांगितलंय की जे निवारे असतात ते काय असतात, तात्पुरते असतात, आणि त्याच्यामुळे त्यांना परत ते निवारे करण्याची देखील कधीतरी गरज भासू शकते. अशा विविध प्रकारचे प्राणी आपण इथे बघितले की कसे त्यांना निवाऱ्याची आणि त्या वेगवेगळे प्रकार घरं ते बांधतात, आणि ते तात्पुरते देखील असू शकतात. पर्यावरणपूरक घराची काही वैशिष्ट्य आहेत. जी पर्यावरणातून मिळालेली जी घरं आहेत ती कशी आहेत, तात्पुरती आहेत. त्याची घराची काही बघा वैशिष्ट्य आहेत. ती कोणत्या प्रकारची वैशिष्ट्य आहेत बघा, ते आपण बघूया. की जिथे नैसर्गिक साधनाचा कमीत कमी वापर केला जातो, पर्यावरणपूरक आहेत, की म्हणजे जिथे बघा काय आहे, तुम्हाला इथे माती दगड दिसत आहे, इथे तुम्हाला कोळसा दिसत आहे, इथे तुम्हाला लाकूड दिसत आहे. या साधनांचा कमीत कमी वापर करून काय केलं जातं मुलांनो, इथे घरे बांधण्याचा प्रयत्न केला जातो. बघा इथे खूप मोठ्या प्रमाणात पवनचक्की आहे, आणि या पवनचक्की काय काम असतं यांचं, की उंच टेकडीवर लावल्यामुळे तिथे हवेचा दाब हा जास्त प्रमाणात असतो, म्हणून त्या काय करत असतात, त्या सारख्या एकमेकावर फिरतच असतात. बायोगॅस, पवन ऊर्जा, विंड एनर्जी व सौर ऊर्जा म्हणजे सोलार एनर्जी यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा देखील वापर केला जातो. अपारंपरिक म्हणजे पारंपरिक नसलेलं, त्याला आपण काय बोलतो, अपारंपरिक काय आहे, ऊर्जा आहे. की या सर्व सौर ऊर्जाचा वापर करून काय केला जातो, वापर करून त्या ऊर्जेचा साधनाचा आपण वापर करतो. ऊर्जेमध्ये आपण काय करतो, त्या साधनेचा वापर करतो, जसे पवन ऊर्जेतर्फे. तसंच ही काय आहे, सौर ऊर्जा आहे. याला आपण काय बोलणार, सौर ऊर्जा, की जे सूर्याच्या माध्यमातून त्याच्यावर जे किरणे पडतात त्याच्याद्वारे देखील सौर ऊर्जा निर्माण केली जाते. काही ठिकाणी जे सोलार सिस्टम आहे, जे आपण जे बोलतो तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारचे अन्न हे शिजवले जाते, म्हणजे याला सोलार एनर्जी बोलतात. की तिथे देखील बऱ्याच प्रमाणामध्ये ऊर्जेचं उत्पादन हे केलं जातं, किंवा तिथे ती तशी पद्धती सुरू केली गेलेली आहे. इथे बघा काय दिलं, पाण्याचा पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग. पाण्याचा पुनर्वापर होऊ शकतो का, एकदा वापरलेलं पाणी आपण परत वापरू शकतो का मुलांना, तर हो मुलांना, आपण नक्कीच वापरू शकतो. जर आपण एका ग्लासामध्ये एक ग्लासभर पाणी पिले आणि आपण अर्धा ग्लास पाणी पिले, तर मग आपण काय करतो, ते अर्धा ग्लास पाणी फेकून देतो, तर नाही मुलांना, त्या पाण्याचा परत वापर होऊ शकतो. पाणी ते तर उष्ट झाले, आपण दुसऱ्याला नाही देऊ शकतो, पण ते पाणी आपण झाडांना देऊ शकतो, बरोबर आहे. तेच पाणी आपण काय करू शकतो, त्या पाण्याने जर आपण पाय धुवू शकतो, की त्या पाणी आपण काय करू शकतो, परत थोडा वेळ झाकून परत थोड्या वेळाने आपण स्वतः ते पाणी पिऊ शकतो. अशा प्रकारे पाण्याचा परत पुनर्वापर हा होऊ शकतो. त्याला काय बोलतो, रिसायकलिंग असे बोलले जाते. कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगाचा देखील अभाव असतो. याच्यामध्ये काय आहे, की जे साहित्य आणि रंगाचा अभाव आहे, म्हणजेच काय, की जिथे आपल्याला नैसर्गिकरित्या फुलांचा रंग असतो तो नॅचरल असतो. ह्या नॅचरल पद्धती ही फार कमी प्रमाणात उपलब्ध असते, परंतु आपण आता काय करतो, की आपल्या जे मूळ जो कृत्रिम रंग आहे, जो फुलापासून काढलेला आहे, त्याचेही जे कलर, जे रंग आहे, ती रंगसंगती आहे, ती आता कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. त्याचा अभाव आपल्याला आता हा मिळत असतो. मग त्याचा कृत्रिम रंग हा अभाव आहे. अभाव म्हणजे त्याची कमी आहे. आपल्याला घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा ही खेळती राहण्याची सोय आहे. जर घरामध्ये आपल्याला नेहमी काय पाहिजे, सूर्यप्रकाश आणि हवा ही खेळती राहणं ही तितकीच गरजेची आहे. जलपर्यटन म्हणजे काय, हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे, की जिथे जलपर्यटन म्हणजे काय, की जलामार्फत जिथे जल आहे म्हणजे पाणी आहे, त्या पाण्यातून काय केलं जातं मुलांनो, की तिथे तुम्हाला बोटीद्वारे, शिपद्वारे काय केलं जातं, तिथे पोहोचवलं जातं. तुम्हाला दाखवलं जातं की त्या ठिकाणचा जो भाग, त्या ठिकाणचा परिसर, त्या ठिकाणचे येणाऱ्या हर एक गोष्टी तुम्हाला त्या बोटीमार्फत माफवल्या जातात. हा एक व्यवसाय झाला, हा बिझनेस झालेला आहे. त्या देखील तुम्हाला तिथे जाऊन बघितलं जातं. बघा की या काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत, की काही लोकांनी समुद्राखालीच तिथे त्यांचं काय केलं आहे, निवास केला आहे, आणि तिथे प्रत्यक्ष जाऊन या निवाऱ्यातून समुद्र तळाची तेथे सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष आपल्याला अनुभवले, की तिकडचं सागरी जीवन कशा प्रकारे समुद्राखाली आहे हे देखील आपल्याला बघायला याच्यातून मिळत आहे. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागात पाहायला मिळतात. आपल्याला कुठे बघायला मिळतात, युरोप,
उत्तर अमेरिका आणि येथील किनारी भागात, म्हणजे जसं बघा इथं तुम्हाला हा नकाशा दिलेला आहे की हा कोणता नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे. सगळ्यात प्रथम आपण भारताकडे बघूया. हा भारत आहे. युरोप कुठे आहे आणि अमेरिका, या सगळ्या भागामध्ये आपल्याला उत्तर अमेरिका म्हणजे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका या भागामध्ये या गोष्टीची सुरुवात झाली आहे. जलपर्यटक म्हणून की जिथे बोटीच्याद्वारे, होडीच्याद्वारे हे मोठे मोठे शिप असतात त्याच्याद्वारे तुम्हाला त्या भागामध्ये घेतलं जातं आणि तिथे तुम्हाला हर एक प्रकारची व्यवस्था केली जाते की जसं तुम्हाला समुद्राच्या तळाशी काय आहे याचं कुतूहल वाटत असतं की तिथे काय असू शकतं बरं, की तिकडचं कशा प्रकारे त्यांचं जनजीवन असू शकतं त्या माशांचं, तर ते तुम्हाला प्रत्यक्ष तिथे अनुभवायला मिळतं. तिथे एक मोठ्या प्रकारच्या ग्लास लावलेले असतात. त्या ग्लासच्या मार्फत तुम्ही तिथे सुरक्षित असतात, मध्यभागी असतात आणि आजूबाजूला पूर्णपणे ग्लास असते, काच असते आणि त्या काचेतून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे दिसत असतात, जाणे येणं ते दिसत असतं आणि तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे तिथे मासे आणि अन्य प्रकारचे जे जीव आहेत, जीवजंतू आहेत, जे समुद्री जीव आहेत ते देखील येताना जाताना दिसतात. तर अशा प्रकारचे जे ठिकाणे आहेत ते कोणती आहेत की जिथे या गोष्टीची सोय केली आहे जलपर्यटनाची. युरोपमध्ये आहे, उत्तर अमेरिका आहे आणि येथील किनारी भागात ते पाहायला मिळतं आणि जे किनारी जो भाग आहे तेथील सर्व भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं आहे की आपल्या घर व पर्यटन म्हणजे आपलं घर का महत्त्वाचं आहे, घरामध्ये कोणत्या गोष्टी असतात, जे बेघर आहे ते बेघराची कारणे काय आहेत ते देखील मुलांना आपण पाहिलेले आहे. म्हणजे पर्यटन देखील म्हणजे कुठे आपण पर्यटनासाठी कुठे जाऊ शकतो, जलपर्यटन आहे जसं आपण पाहिलं की समुद्राच्या तळाशी देखील काय त्या गोष्टीचा देखील अभ्यास केला की तिथे आपल्याला काय पाहायला मिळतं, कशा प्रकारे पर्यावरणातून जे नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती देखील आपल्याला मिळते. या सर्व घटकांचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. पाहूया आपण सारांशकडे की सारांशमध्ये आपल्याला काय की प्रदेशातील हवामानाच्या बदलानुसार घरे बांधण्यासाठी विविधता दिसते की ज्या प्रकारचं हवामान असेल त्या प्रकारची बांधणीची जी रचना असते ती विविधता दिसते. प्रदेशानुसार असलेली घराची रचना असते की ज्या प्रकारचा प्रदेश असेल त्या प्रदेशानुसार घराची रचना असते. घरे बांधण्यासाठी विविध साहित्य वापरले जातात, ते निसर्गातील घटकापासून बनवले असतात की जे घर निश्चितच जर घर बांधायचं असेल तर आपल्याला कोणताही एक दोन पदार्थ वापरून चालणार की अनेक पदार्थाचा त्याच्यामध्ये समाविष्ट केला जातो आणि म्हणून अनेक घटकांपासून बनवले जाते. ऊर्जेचा वापर हा तारतम्याने करावा लागतो, बरोबर आहे की जे तारतम्याने म्हणजे याचा अर्थ काय मुलांनो, ऊर्जेचा वापर हा तारतम्याने करावा लागतो म्हणजे काय की त्याचा आपल्याला योग्य विचार करू जितकी गरज आहे तितकेच ते गरजेचा वापर करावा लागतो की आपल्याला मिळत आहे म्हणून ते आपण पुष्कळ प्रमाणात घेणं तर त्याला बोलतात तारतम्य. तारतम्य म्हणजे की जितकी त्याची गरज आहे, जितका त्याची मागणी आहे तितकंच ते घेणं गरजेचं आहे. निसर्गातील ऊर्जेचा आपण वापर करत असतो, नैसर्गिक ऊर्जेचा वापर वाढवणे हे गरजेचे आहे. का बरं गरजेचं आहे, कारण जगातील ही लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे, त्याच्यामुळे त्याची मागणी देखील वाढत आहे आणि म्हणून आपल्याला जी ऊर्जा स्रोत आहे त्याची देखील गरज वाढवण्याची गरज आहे. पर्यावरण हे घराची निर्मिती आवश्यक आहे. पर्यावरण पूरक घराची म्हणजे जे नैसर्गिक जे रिसोर्सेस आहेत त्यापासून घराची निर्मिती होणे ही देखील आवश्यक आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सारांश देखील पाहिलं की जे महत्त्वाचे मुद्दे होते, जे पूर्ण स्पष्टीकरण पाहिलं की कशा प्रकारे आपल्याला घराची गरज आहे, आपले घर काय आहे, घराची बेघराची कारणे काय आहेत, निसर्गात येणारे जे साधन संपत्ती आहे ते पाहिले आहे, पर्यावरण पूरक घरं काय आहे, ज्याने जलपर्यटन हे कशा प्रकारे केलं जाईल या सर्वांची माहिती आपण याच्यामध्ये दिसली आहे. हवामानानुसार, प्रदेशानुसार कशा प्रकारे घराची रचना देखील केली जाते, ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास आपण या पाठामध्ये आपण केलेला आहोत. पाहूया आपण पुढील भागामध्ये.